तो हेलो फ्रेंड्स, आज फिर से एक बार आए हैं हम गौतम भाई के साथ फिशिंग के लिए। तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आलो फिशिंगसाठी। जवळजवळ एक महिन्यानंतर आता बघूया आज आपल्याला काय मासे मिळतात आणि त्या मिळाले दाखवण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत कीप वॉचिंग। तो दोस्तों, गौतम भाई को वो साइड में मछली मिला है। ये देखो कितना दूर है, मैं झूम करके दिखाता हूँ आपको। निकल निकल, नहीं तो जाएगा। हंस क्या रहा है? आराम से निकाल, नहीं तो जाएगा। ये देखो, चांगल्या साइडचा बटन मासा मिला गौतम भाईला। बहुत दूर से दिख रहा है रे, बाद में दिखाएंगे। जिंदगी में पहली बार मछली पकड़ा है भाई ने। बाद में दिखाता हूँ, साइड में रख, नहीं तो जाएगा। जाली मेरे पास है, बाहर ले, जरा बाहर ले, साइज अच्छे है, जाएगा। हाँ, अरे निकाल दे उसको, जाएगा देख। तर मित्रांनो, तिकडे गौतम भाईला परत दुसरा एकदा मासा लागलाय। दाखव, आराम से ले, हाँ छोड़ मत, आराम से ले। निकाल, धीरे धीरे ले। निकल निकल, जाना नहीं चाहिए, गाली निकल, नहीं तो जाएगा। बड़ा है क्या? मरल है, आराम से ये भाई आराम से, ये बहुत बड़ा है गौतम। पकड़ पकड़ पकड़, ये एक नंबर वीडियो होता था। मैं वो साइड में चाहिए था। बराबर पकड़, जाएगा। ये पानी की तरफ मत ले, बाहर जा तू। गौतम तू बाहर जा, उसको लेके बाहर जा। मैं आऊं क्या वो साइड? अभी बहुत दूर से आना पड़ेगा। अरे बहुत बड़ा है, लेकिन इधर से दिख नहीं रहा है। रुक, मैं तर मित्रांनो, त्या साइडून आपण चेक केलेला। गौतम भाईला एक मासा लागलेला। गौतम भाई तिकडे आता मॅच बघत बसलाय आणि मी पलीकडून या साईडला येईपर्यंत त्यांनी मासा अजूनपर्यंत तसंच ठेवला बघा। आणि मी तर फर्स्ट टाइम बघतोय का हा त्याला शिवडा लागलाय। मीडियम साईज आहे, एक शिवडा लागलाय। तो पण बॅक टू बॅक दोन मासे लागले त्याला। पण ही मरल बघा मित्रांनो, काय साईज है, बहुत बड़ी लगी रे। कैसा खींचा? हाँ, इतना बड़ा मरल है। हा बघा मित्रांनो, माझा हात जवळजवळ जाम बेकार साईज आहे मरलची। आणि लागले बघा कशावर, स्पूनवर। स्पूनवर मरल तर मी फर्स्ट टाइम बघितली, आणि ती पण एवढ्या मोठ्या साईजची। गौतम पकड़ना इसको दो हाथ में। गौतम इसको पकड़ना। आजा, मैच रख साइड में तब तक। निकलू क्या? ऐसा पकड़ना उसको, हुक से पकड़। ठीक है, झाड़ियों में डाला है और उसके ऊपर पैर मत दे। रुक 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 रुक। हे बघा मित्रांनो, त्या साईडून मी व्हिडिओ बनवत होतो। व्हिडिओ प्रॉपर नाही आली, पण त्यांनी काढली बाहेर। आम्हाला वाटलं शिवडा आहे, पण तो जवळ आल्यानंतर बोलला मरल आहे। पण मरल पण बघा चांगल्या साईजची आहे, 501 नंबर। गौतम भाई एवढी मरल आहे। तर आजचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी गौतम भाई आहे, आणि तो एक त्याला शिवडा पण भेटलाय आणि चांगल्या साईजची मरल। ऐसा पकड़ ना इसको, ऐसा ऐसा बीच में। ऐसा क्या पकड़ता है? ऐसा इधर एक हाथ। हाँ, ये हुई ना बात मछली पकड़ने की। तेरे को अभी सिखा के ही गाँव भेजता हूँ। हे बघा मित्रांनो, काय प्रॉपर साईजची मरल आहे। हात बघा, इकडं एवढी प्लस एवढी, दोन इदा होतात। व्हिडिओमध्ये थोडी छोटी वाटते, पण एक नंबर साईज आहे। तर बघा, अजून थोडा वेळेला मी अर्धा तास फिशिंग करू, तर बघू आता आणखी काय मिळतंय। मगाशी त्यांनी तो शिवडा पकडलेला, त्या साईडून व्हिडिओ केलेली, तो हा होता। हाँ, उसको निकाल निकाल, चलो जाला निकाल, जाला उसके बैग में ऊपर घुसा रहे।
इसलिए आया, नहीं तो चला जाता। कितना ताकत लगा रहा था, देखा पानी के बाहर तेरे। इसको ज़रा चिकना बना, निकलेगा क्या? उल्टे साइड से गुस्सा है। रुक 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 रुक। निका। तर मित्रांनो, मासा उग झाला आणि स्पून मी रिट्रीव्ह करायच्या, मला दाखव। स्पून रिट्रीव्ह करायच्या आधीच मासा प्रॉपर उग झाला, कारण का स्पून पाडला पाण्यावर आणि त्यांनी लगेच पकडला। त्यामुळं हा मासा फक्त जाण्याची शक्यता जास्त आहे। साईज नाही माहिती, छोटी साईज आहे। तर मित्रांनो, आजच्या दिवसातला माझा पहिला मासा, गौतमला 2, 1 मरल आणि 1 शिवडा मिळाला आहे। आणि आजचा हा आपला माझा तरी पहिला मासा बसलाय, पण गेला पण असता, कारण का जो मी स्पून फक्त फेकलाय आणि त्याने पकडलाय। रिट्रीव्ह करताना कॅच नाही केला, स्पून थ्रो केल्यावर कॅच केलेला। आणि हा हुक बघा, कसा बसला बघा, त्याच्यामुळं जाण्याचे चान्सेस होते। हुकला प्रॉपर पण बसला नाही। ये थोड़ा बड़ा है रे मेरे से, मेरे वाले से बड़ा है रे, थोड़ा बड़ा है, थोड़ा। बस क्या? रुक, चालू ही रख, इसका स्पून निकालने दो। देख ना कैसा गोल 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 घुमा। अक्षय फोन किया, अक्षय पाटिल। करने दो, क्या सीन हुआ है अभी इसके साथ। ये थोड़ा बड़ा है रे उससे, थोड़ा थोड़ा बड़ा, मरल जितना बड़ा है। वो मछली उधर ही रखा है ना दोनों। देख ना कैसा गुस्सा है, जैसा फेंका वैसा उसने पकड़ा है। जले की ले हे पकड़। तर मित्रांनो, हा बघा, बराबर पकड़, छोड़ मत। 15-15 किलो का मछली पकड़ते हैं हम, ये क्या है भाई 15-15 किलो का मछली, जा लेके जा, उसमें बराबर डाल खाली डालते डाल नहीं तो मित्रांनो 3 झाला 3 3 झाला 3 मित्रांनो 3 झाला 3। मराठी बोलल तो साथ, तर माझी मराठी विसरायचा। 3 झाला मित्रांनो 3। तर मित्रांनो, आणखी थोडं फिशिंग करूया आणि मग फिशिंग थांबूया आपण। सर में देख, पेड़ का पत्ता गिरा है, सर पे पेड़ का पत्ता गिरा है। चल निकलते हैं, मेरे को भी जाना है। तर मित्रांनो, फिशिंग थांबवतो। आज 3 मासे मिळाले, गौतम भाईला 2 आणि मला 1, आणि आम्हाला जास्त टाइम पण नाही मिळाला। आम्ही 5 वाजता इथे आलो आणि आता कदाचित 6 वाजलेत, तर आम्ही आता निघतो। 1 तासात आम्हाला 3 मासे मिळाले चांगल्या साईजचे, तर आम्ही आता निघतोय। चल बस कर, तुम्हाला दाखवतो किती मासे मिळालेत। गौतमच्या साईडला ती जाली आहे ना, त्याच्यामध्येच आहेत। 2 शिवड्या आहेत आणि 1 मरल आहे। मरल ती चुकून आली कदाचित, मरल स्पूनवर तर मला नाही कधी मिळाली, आणि पण गौतम भाईला आज मिळाली। गलती से आया वो भी। चल 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 जाते हैं, चल। एक रॉड पहला ऊपर छोड़ना, उधर से गिरेगा तो फनी वीडियो होएगा। हमें ऐसे पत्थर में वो चलते हैं भाई। देखा मरल, मेरे को मरल देखने में आज मजा आ रहा है। क्या साइज है मरल,
ये मरल भाई, मरल चिवड़ा से भी बड़ा जिंदा है मरल। ये। अरे हाँ जिंदा है, लेकिन उसका नाम ही मरल है। एक चिवड़ा किधर है? दिखे नाही रहा देख, उसको चप्पट दी। तर मित्रांनो फिशिंग थांबवली, तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मासे बाहेर काढून। तर सेटअप सर्व खोलून घेतो आणि नंतर दाखवतो। आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर मित्रांनो आजच्या दिवसातील आपली फिशिंग तीन पल्लू क्या? मेरे को भी ले, 3 से ज़्यादा दूर जाएगा। इसको पकड़ने में डर लगता है कुछ। बघा मित्रांनो मरल चांगल्या साईजची, ही साईड से ना बघा मरल मछली, चांगल्या साईजची मरल, ती पण स्पूनवर मिळाली आज। मला तर कधी मिळाली नाही, पण आज गौतम भाईला मिळाली। आणि गौतम भाईच्या जिंदगीतला पहिला मासा आपला महाराष्ट्रामधला, कारण का तो आसामचा आहे। इकडे तो नेहमी येतो फिशिंगला, पण कधी मासा नाही मिळत। आणि हे 2 शिवडे, हा मला मिळाला आणि हा गौतमला। 2 पेडा, 1 पेडाला 1 पे पाडा घेतला। ये 2 शिवडे, 1 पे 1 पे डायरेक्ट मछली नहीं का मेरे को मत दिखा। ये 2 शिवडे आणि ही एक मरल, पण ही मरल बघा मित्रांनो शिवड्यांच्या पेक्षा मोठी आहे, चांगली साईज आहे। कदाचित वजनाच्या हिशोबात अर्धा किलोच्या वर गेली पाहिजे। आणि हे 2 शिवडे। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये। टाटा। अपर उनको डालते हैं अभी उस चलने। अक्षय पाटील। तर मित्रांनो तर लोकेशनला छोटे मासे क्रॉस होतात डॅमच्या एक मधल्या लाईनमधून। तर व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करतोय मी, फक्त ते मासे गेले ना पाहिजे। गया क्या? ये साइड में भी गौतम उतना ही है। हे बघा मित्रांनो, हे मासे बघा, हे बघा क्या बड़ा बड़ा साइज था रे, बहुत बड़ा मरल था। क्या साइज था। रात को आएगा तो मिलेगा इधर। अरे सब मिलेगा, सांप देख सांप। वो सांप भी देखो। अरे क्या साइज था, अरे कितना मरल था इसमें। 4 ये साइड में ऐसा लाइन लगा था वो छोटा मछली का शिकार करने के लिए। तर मित्रांनो इथे एवढे मोठ्या मोठ्या मरल होते ना, जब मोठ्या, आणि ते जे क्रॉस होतात ना, एकच मधली लाईन राहिले, पलीकडची सगळी लाईन बंद झालेत पाणी यायचे। आणि इथून पाणी या साईडला क्रॉस होतो, या साईडला आता खालच्या साईडला पाणी उतरतंय। तर ते छोटे मासे या पाटातून पलीकडे उतरतात। ते मासे पकडण्यासाठी एवढे मरल जमा झालेले। या साईडला कदाचित 10 पेक्षा जास्त होते, आणि इथे मी तरी बघितलं या साईडला 4 होते आणि मध्ये 2-3 होत्या। तर बघू, त्यांना पकडण्याचा ट्राय करू आपण। 1-2 दिवसात आणखी एक व्हिडिओ बनवू आपण, त्याच्यासाठी आपल्याला छोटे मासे पकडायला लागतील। तर टाटा बाय बाय, निघतोय आता आम्ही।